मराठी साहित्य संमेलनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात। आज संमेलनाचा शेवटचा दिवस आहे। परंतु राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या काळामध्ये असायचे। चरितार्थ यांची सर्व काळजी त्या काळामध्ये राजे लोक घ्यायचे आणि त्यामुळे कलाकारांनाही कला साधनेसाठी कलेचा आनंद घेण्यासाठी मुबलक काळ हाताशी त्या ठिकाणी होता। अर्थात यात एक होतं की एवढं सर्व करून राजा कलाकारांना गुलाम न समजता सन्मानाने वागवत होता आणि कलाकारही राजाच्या मर्जीप्रमाणे न वागता स्वतंत्रपणे आपल्या कलेचा आनंद घेत होता। गायन कला, नृत्य कला, शिल्पकला, साहित्य अशा सर्व क्षेत्रातली भरभराट ही त्या काळातली आहे। आम्हा राज्यकर्त्यांची हीच भूमिका आहे, ज्याचा उल्लेख मगाशी उदयनी आपल्या भाषणामध्ये केला। आम्ही या संमेलनांना आर्थिक वा इतर मदत करतो ती उपकार म्हणून करत नाही। साहित्यिकांनाही सन्मानाने, स्वाभिमानाने हवं तसं लिखाण, साहित्य निर्मिती करावी अशीच आमची इच्छा असते। अपेक्षा एवढीच असते की आपल्या पूर्वजांनी संत सत्पुरुषांना ज्या श्रद्धा, समजुती, परंपरा, अस्मिता यांच्या इमारती रचल्या आहेत त्या सरसकट पाडायची भाषा करू नका। त्यात हवं तर दुरुस्त्या करा, सुधारणा करा। आपण सर्वज्ञ आहात, लिखाण वाचनाने समृद्ध आहात। आपल्या लेखनिक समाजाला जागृत करण्याची आणि योग्य दिशा देण्याची जादू आहे, तिचा सकारात्मक बदलासाठी वापर करा अशी विनंती देखील मी आजच्या समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं करतो। 70 वर्षानंतर देशाच्या या राजधानीमध्ये हे संमेलन होत आहे। या वर्षातच पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिला उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। तो दर्जा कायम राखण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची आहे। या साहित्यिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे। अध्यक्ष आदरणीय तारक्कांनी त्यांच्या छान स्मृती जागवलेल्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे, देशाने पाहिलेल्या आहे। गुरुस्थानी असलेले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तेव्हाचे अध्यक्ष, तर आत्ताचे शिष्यस्थानी असलेल्या त्या अध्यक्षा तेव्हाचे स्वागत अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि आत्ताचे स्वागत अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याही आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या। आदरणीय तारक्का, मला खात्री आहे की या वर्षभरात आपणाकडून साहित्य क्षेत्रात जे काही योगदान दिलं जाईल, भरारी घेतली जाईल, ती निश्चितच अमूल्य असेल आणि या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती पुढे अनेक वर्ष साहित्य विश्वात जागवल्या जातील। त्यांनी विठ्ठल तेव्हाचे अध्यक्ष, तर आत्ताचे शिष्यस्थानी असलेल्या त्या अध्यक्षा तेव्हाचे स्वागत अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि आत्ताचे स्वागत अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याही आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या। आदरणीय तारक्का, मला खात्री आहे की या वर्षभरात आपणाकडून साहित्य क्षेत्रात जे काही योगदान दिलं जाईल, भरारी घेतली जाईल, ती निश्चितच अमूल्य असेल आणि या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती